आज जरा हटके डिश करूया, पनीर घोटाळा. चला करूया पनीर घोटाळा. ह्याच्यासाठी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले, 2-3 कांदे ह्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. आणि ही टोमॅटो किसून घेतलेले आहेत 2. हे पनीर आहे, छानपैकी पनीर किसून घ्यायचं. पनीर किसून घेतलंय आणि थोड्या पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. हे आपण असं बारीक किसून घेतलेलं आहे, बारीक याचे थोडेसे तुकडे केलेले आहेत. तेल छान तापलंय, त्याच्यात टाकू आपण कांद्याची पेस्ट. पेस्ट कच्ची आहे म्हणून याला आपण नीट छान परतून घेऊ. थोडासा कांद्याचा रंग बदलत आला की आपण हे बेसिक मसाले टाकून घेऊया. याच्यामध्ये हळद, मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर, तिखट, धणे पावडर, जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला, असं सगळे आता आपण हे आता याच्यात टाकून घेऊ. गॅस स्लो करायचा, नाहीतर मसाले जळतील. नीट भाजलाय तर कांद्याचा जो कचकटपणा असतो तो निघून गेलाय. आपला हा किसलेला टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण कच्चे आहेत त्याच्यामुळे त्याला पण एक व्यवस्थित नीट परतून घ्यायचं. आता यात घालूया अद्रक लसणची पेस्ट. छान हा आपला मसाला भाजून झालाय. आता ह्यात जरा मीठ टाकायचं, चवीप्रमाणे मीठ घालूया. ह्याच्यात आधी पनीरचे तुकडे घालून घेऊ. आणि आता आपण हे जे किस केलेला पनीर आहे हा टाकून देऊया. अगदी जर असं पाणी घालते आधी थोडंसं. बघा, ही आपली अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. आता ह्यात पनीरचा किस टाकला की झाली आपली भाजी पनीर घोटाळा तयार. पनीरचा किस टाकून देऊया आणि हलक्या हाताने याला छान असं फिरवून घ्यायचं. जर असं आणि पाणी घालते. एक साधारण 5 मिनिटं स्लोवर शिजवलं की आपली पनीर घोटाळा हा रेडी झाला आहे. थोडासा वरतून कोथिंबीर टाकूया. तर झटपट असा पनीर घोटाळा तयार आहे. या जेवायला. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.